ऐक्य हे साताऱ्यातलं 100 वर्ष जुनं दैनिक आहे. संपादकच बैठकीतले मित्र असल्यामुळे काहीही लिहिण्याची परवानगी मिळाली. सातत्याने गेले 3 वर्ष मेडिको सोशल या पाक्षिक सदरात विविध विषयांवर मुक्त विचार मला मांडता आले. याचं मी स्वतःच वाचून पॉडकास्ट तयार करताना आनंद तर आहेच, पण लेखकाच्याच वाचनामुळे शब्दांचे बारकावे जास्त चांगले पोहोचतात ही त्याच्या मागची भावना आहे. आजचा विषय आहे इति श्रूयते, म्हणजे अगं ऐकलंस का, किंवा गॉसिप. कुठे मित्रांचा ग्रुप बसला, बिशीच्या लेडीचा कंपूज जमला, नळावर 4 बायका एकत्र आल्या, ऑफिसमध्ये टी ब्रेकमध्ये 2-4 कलिग्ज एकत्र आले की जे सर्वसाधारण बोललं जातं, म्हणजे काय खबरवाद हालहवाल, कुछ कहो जलीकटी, अगं ऐकलंस का, म्हणून ज्या गप्पाटप्पा होतात त्याला गॉसिप असं म्हटलं जातं. या बातम्या तिथे नसलेल्या व्यक्तींबद्दल असतात. त्यातलं सत्य कोणी पडताळून पाहिलेलं नसतं. तिथे असलेल्या 4 टाळक्यांना त्या अफवांच्या गुदगुल्या होतात आणि मोठ्या जोमानं या कंड्या त्यांच्या वैयक्तिक ताकदीप्रमाणे पसरवल्या जातात. असा हा गॉसिप प्रपंच. खरं तर मानवजातीच्या उगमापासूनच अफवा जन्माला आल्या असाव्यात, कारण उत्सुकता, असूया, मिश्किलपणा या काही नवीन भावना नाही आहेत. अश्वत्थामा गेला, माणुसकी हत्ती माहिती नाही, नरोवा कुंजरोवा यासारखी गॉसिप नंबर 1 आपण महाभारतातच ऐकली. त्याच्यामागे द्रोणाचार्यांचं पतन ही क्रूर युक्ती होती हे उघड होतं. नारद मुनी कळ लावताना गॉसिपचा मसाला वापरत असावेत, कारण इतके प्रभावी ते त्यामुळेच झाले असावे. स्त्रिया म्हणे जास्त गॉसिप करतात असं म्हणण्याचा एक प्रघात आहे, पण झुरक्यावर भेटणारे, खेळ झाल्यानंतर कॉफी पिणारे, पिकनिकला एकत्र जाणारे पुरुष या बाबतीत स्त्रियांना मिलो मागे सोडतात, याच्यात काही शंका नाही. असं गॉसिप करणाऱ्यांमध्ये काही दुष्टभाव असतो असं नाही, पण मानवी मन आहे, उकळ्या फुटतात, कुतूहल वाटतं, चाळवाचाळव होते, बऱ्याचदा बरं वाटतं, कधी कधी जळजळ होते, आणि यानंतर मात्र गॉसिप करणाऱ्यांनी मजा घेऊन आपापल्या मार्गानं जाणं अपेक्षित असतं. इथं माशी शिंकते. पुढच्या ग्रुपमध्ये जाऊन अजून एका व्हॉट्सॲप ग्रुपवर हे फॉरवर्ड होतं. ज्याबद्दल ही अफवा माहिती होती त्याचं अनिष्ट चिंतलं जातं आणि मग घोळ होतो. पाऊस पडत असताना टपरीवर मसाला चहा आणि गरम कांदा भाजी खाऊन घरी जायचं असतं ना, पण तसं न करता भजी पार्सल घेतली जाते आणि मग ती शेळी भिजलेली भजी चघळत बसायची सवय लागून जाते. त्या रात्री जेवायला सुद्धा भजीच असते. गॉसिप करणाऱ्यांची, कंड्या पिकवणाऱ्यांची ठराविक भाषा असते. कोणाला सांगणार नसेल तर मी सांगते, किंवा तुझी दिलेली बातमी एकदम सुरक्षित आहे, मी ज्यांना सांगितलं सगळ्यांनी मी कोणाला सांगितलं नाही असं सांगितलं. आवाज हळू होतो, थोडं पुढे वाकलं जातं. खरं तर मी हे सांगू नये, खरं का काही मला माहिती नाही, पण हे असं म्हणताना सांगणाऱ्याच्या चेहऱ्यावर थोडा विजयी आणि काहीतरी विधायक केल्याचा भाव असतो, आणि जवळ जाऊन कान देणाऱ्याच्या तोंडावर कुतूहल. गॉसिपचा आवाका खूप मोठा असतो. ऐकतोय साहेब जॉब सोडतायत ह्याच्यापासून ते रणवीर आणि दीपिकाची झाली बरं का कुरबुर सुरू. आणि अशा वावड्या सोडणाऱ्या लोकांची एक दुष्ट मानसिकता असते. सत्य माहीत असलं तर ती बातमी होते, धादांत खोटं असेल तर ती शेंडी होते, आणि त्याच्या मध्येच कुठेतरी असलं तर ते गॉसिप होतं. धूर निघतोय मग आग असणारच ना, असा त्याच्यात एक मसाला मिसळला की गॉसिप अजून तेज तर्रार होते आणि वाऱ्यासारखी पसरते. अशा पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा उद्देश नुसतीच मजा, बारीक प्रक्षोभना, जळकट बेइज्जती, घातक अपप्रचार यातलं काहीही असू शकतं. त्या उद्देशानं त्या अफवा पेरल्या जातात. एकदा एका छोट्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या निरोप समारंभात मी असं ऐकलं. 40शीतली ही स्त्री नवऱ्याची बदली झाली म्हणून नोकरी सोडून जात होती. तेव्हा हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यांच्या भाषणात म्हणाले, या बाईंचं आणि माझं अफेअर आहे अशा बातम्या मी खूप ऐकल्या होत्या, पण त्यांचं वागणं इतकं घरंदाज होतं की मी प्रयत्न करूनही मला ते शक्य झालं नसतं. त्यांनी मोठ्या हुशारीने त्या जाणाऱ्या स्त्रीचा सन्मानही राखला आणि वावड्यांना पूर्णपणे निरोप दिला.
आपण हलक्या कानाचा एखाद्याला म्हणतो म्हणजे तो कुठल्याही बातमीवरती विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे वागतो. तसंच अफवा पसरवणाऱ्यांना हलक्या जिभेचा असं म्हणावं लागेल. बातम्यांची सत्यता पडताळून न पाहणं अशीच पुढे सरकवणारा हा माणूस. आजकाल व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये असे खूप लोक असतात. मथळा चमचमीत असेल तर पहिल्यांदा ते पुढे वाढवण्याची घाई असते. फॉरवर्डेड ॲज रिसिव्ड असं लिहिताना हा माणूस नामानिराळा राहतो, जबाबदारी घेत नाही, पण आगीला हवा देण्याचं काम मात्र करत असतो. नेटवर्किंग हा एक फॅशनेबल शब्द आहे. म्हणजेच त्यातल्या त्यात अनोळखी लोक पार्टीमध्ये सोशल मीडियावर एकत्र येतात आणि आपले संबंध वाढवतात, आपलं जाळं विस्तृत करतात. या ग्रुपमध्ये गॉसिप फुलून येतं. तिथे नसलेल्या व्यक्तींबद्दल, घडलेल्या घटनांबद्दल चवदार आदानप्रदान दोघांच्याही दृष्टीने सोयीचं असतं. अशा मनोरंजनात्मक संवादातून म्हणे नेटवर्क दृढ होतं. इतर अनेक गोष्टींप्रमाणे गॉसिपचा वापर कसा करायचा हे आपल्याला कळायला हवं. इलेक्ट्रिक प्लगमध्ये ॲक्च्युली प्लग घालायचा आणि त्याचा वापर करायचा की आपण बोर्ड घालायचं हे जसं आपल्याला कळतं तसंच सौम्य प्रमाणात विनोद म्हणून केलेल्या असल्या गप्पा टप्पांचा मूड चांगला करू शकतात. आपल्या संबंधात नसलेल्यांच्याबद्दलच्या बातम्या म्हणजे डोनाल्ड ट्रम्प, माधुरी दीक्षित, मुकेश अंबानी यांच्याबद्दलचं गॉसिप अनोळखी माणसात चर्चेचे विषय होतात. ट्रेन प्रवासात, ऑफिस पार्टीमध्ये, बस थांब्यावर हे सगळ्याला चविष्ट खाद्य ठरू शकतं. पण विषय याहून गंभीर झाला तर मला गॉसिप करायचं नाहीये असं ठामपणे सांगून अंग काढून घेतलेलं बरं असतं, कारण उद्या तुमचा नंबर गॉसिप लिस्टमध्ये लागू शकतो. मी आता सांगणार आहे ते फक्त आणि फक्त मजेसाठी असा निर्वाळा देऊन सांगणं सुद्धा एक उपाय असू शकतो. तर मंडळी, गॉसिप इतर काही गोष्टींप्रमाणेच आयुष्याचा एक तडका आहे, चटकमटक कांदाभजी आहे. त्याचा माफक वापर झाला, पोटाला आणि इतर जणांना त्रास झाला नाहीत आणि तर क्षणिक आनंद मिळू शकतो. पण त्याचं नियमन आपणच करायचं असतं ना. कोणाला बदनाम करण्यासाठी त्याचा वापर करायचा नसतो. तुमच्या गॉसिपच्या विषयांवरून तुमचं स्वतःचं स्तर कळत असतं. आपल्याबद्दल काही ऐकलं आणि ते खरं असेल तर स्वतःशीच खुलासा करावा. खोटं असेल तर चार तोंड बंद करण्याचा प्रयत्न करू नये. कोणी आपल्याबद्दल गॉसिप केलं तर धन्यता माना, कारण त्या व्यक्तीला स्वतःच्या 100 अडचणीतून जाऊन तुमचा विचार करावासा वाटतो. धन्य हे गॉसिप इति श्रूयते. जीभ जड असल्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हे सहजी मला म्हणता येत नाही, पण एक यूट्यूबचा प्रपंच म्हणून ते म्हणालो असं मानावं. श्रोत्यांसाठीच तयार केलेलं हे अभियान असल्यामुळे आपला सहभाग हे त्याचं यश आहे ही मूळ भावना अगदीच आहे. कॉमेंट्स तर जरूर याव्यात. कडू असोत, गोड असोत, किंवा रात्रीच्या शांततेत जेव्हा झोप येत नसली तर मी तुमचे पॉड्स ऐकते अशी कडू आणि गोड एकाच वेळेला कॉमेंट असावी. या सर्वांची आम्ही वाट बघत असतो.